नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत नागराजला जेल झाल्यावर मुद्दामूनच प्रिया त्याला डिवचण्यासाठी आलेली असते. प्रिया म्हणते की काका हे काय झालं, तुम्ही जेलमध्ये? मला तर बिलकुल विश्वास बसत नाहीये, हे सगळं त्या महिपतमुळे झालंय. ती आल्यावर हसतसुद्धा असते. नागराज तिला बघून खूप चिडतो आणि म्हणतो की प्रिया, तू नक्की इथे कशासाठी आली आहेस? हे बघ, तू बाहेर ऐशोआरामात जगशील आणि आम्ही जेलमध्ये खडी फोडणार. महिपत आणि मी, हा तुझाच डाव होता ना? प्रिया म्हणते काका असं काय बोलताय, खरंच मला खूप त्रास होतो तुम्हाला असं बघून. नागराज म्हणतो की हे बघ प्रिया, मी तुला बाहेर ठेवणार नाहीये. तुला काय वाटलं तू आरामशीर जगशील? नाही प्रिया, आज अर्जुन आणि सायली येतील, मी त्यांना सत्य सांगून टाकेल. तू जे काही केलंयस ना, तुझं सगळं सत्य आता मी त्यांना सांगणार आहे. प्रिया म्हणते की असं का करताय काका, तुम्हाला माझं सत्य बाहेर आणून काय मिळणार आहे? आपण एका टीममध्ये आहोत ना? नागराज म्हणतो हो का, मग माझ्याशी डबल गेम का खेळलास? अगं महिपतचा फोन त्या अर्जुन सुभेदारकडे आलाच कसं काय? सांग ना, तू जबाबदार आहे ना या गोष्टीला? प्रिया म्हणते नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, यात माझी काही चुकी नाही आहे. तुमचं वकीलपत्र तयार करायला मी तुम्हाला मदत करेल, पण प्लीज माझं सत्य कोणाला सांगू नका. त्याच वेळेला पोलीस येतात आणि नागराजला ओरडू लागतात की चला लवकर, किती वेळ करताय. त्यामुळे प्रियाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. नागराज निघून जातो. आता प्रिया गाडीत येऊन बसते आणि विचार करते की हा नागराज मला अडकवतोय, त्यापेक्षा मी ना सुभेदारांच्या घरी नागराजच्या विरोधात बोलणार आणि नागराजसमोर या सुभेदारांच्या विरोधात बोलणार. मी आता डबल गेम खेळूनच दाखवते. त्यामुळे ती डोक्यावर पदर घेते, काजळ लावते, सिंदूर लावते, कुंकू लावते आणि ती अश्विनला व्हिडिओ कॉल करते. आता अश्विन व्हिडिओ कॉल रिसीव्ह तर करतो, पण त्याला प्रियाला असं लूक पाहून आश्चर्य वाटतं. तो जरा हसतोच आणि विचारतो की प्रिया हे काय, कुंकू वगैरे लावून तू कुठे गेली होतीस? प्रिया म्हणते की अश्विन तू माझ्यावर हसतोयस? अरे त्या नागराजला अटक झाली, त्या काकांमुळे माझे आईवडील एवढे दिवस टेन्शनमध्ये होते, मग मला चांगलं वाटणार नाही का? मी नवस केला होता, मी आत्ताच मंदिरात गेली होती, तुला माहिती मी 50 प्रदक्षिणा मारल्या आणि त्यानंतर हातावर कापूर जळून आरती पण केली. अश्विन म्हणतो हो का? प्रिया, तुला ताप आलाय का? तुला बरं नाही आहे का? प्रिया म्हणते की असं का बोलतोय अश्विन, तुझी बायको अशी आहे असंच तुला वाटतं का? माझ्या स्वभावाला कोणी जाणूनच घेत नाही. थोडा राग नाही आला की लगेच मी वेड्यातच काढतात सगळेजण. अश्विन म्हणतो तसं नाही प्रिया, रिलॅक्स हो. मान्य आहे की तुझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला आहे. बरं ठीक आहे, इट्स ओके, आता घरी जा. असं बोलून तो फोन ठेवून देतो. आता ही प्रिया घरी येते आणि नागराजबद्दल घरच्यांच्या म्हणजे सुभेदारांच्या समोर नागराजच्या विरोधात भडकावायला सुरुवात करते. पण रविराज तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही. ते म्हणतात की प्रिया, आता तू किती गोड बोललीस ना, तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण आम्ही तुला आमच्या मनातून कधीच काढून टाकलं आहे. ही जागा आम्ही सायलीला दिली आहे. त्यावेळेला प्रियाला खूप राग आलेला असतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो, प्रिया पूर्णपणे अडकली गेली आहे, कारण तिच्याही पापाचा घडा भरला आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग.